अहिल्यानगर शहरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे बालिकेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याप्रकरणी अभियंता ठेकेदारासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगर शहरातील आनंदनगर परिसरातील महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे एका बालिकेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी महावितरणचे अभियंता ठेकेदार यांच्यासह 4 जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। अहिल्यानगर शहरातील आनंदनगर भागात खेळत असताना एका चिमुकलीचा हात महावितरणच्या उघड्या विजेच्या खांबाला लागला। खांबामध्ये विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने तिला जोरदार शॉक बसला आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली होती। दरम्यान आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर धडक आंदोलनही केलं। संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची यावेळी मागणीही करण्यात आली होती। आंदोलनानंतर महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भास्कर कोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात विद्युत ठेकेदार झगडे मे तनिष्का, वरिष्ठ तंत्रज्ञ शरद काकडे, विद्युत सहाय्यक स्वप्नील ईश्वरकर, सहाय्यक अभियंता विनोद पांढरे यांनी कर्तव्यात कसूर करून निष्काळजीपणा दाखवल्यामुळे या बालिकेचा मृत्यू झाल्याचं फिर्यादीत म्हणत या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।